वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. जगाच्या पाठीवर वय, उंची, उत्पन्न, जात काहीच विचारलं जात नाही. सगळ्यांना समान पाहिलं जातं असा एकमेव संप्रदाय. इथं तुमचं वय विचारलं जात नाही. इथं तुमची उंची विचारली जात नाही. इथं तुमचं मार्कशीट विचारलं जात नाही. इथं तुमचं आधार कार्ड विचारलं जात नाही. इथं तुमचं पॅन कार्ड. इथं फक्त या विठ्ठल म्हणा सुख मिळेल. आणि कोणी या, लहान या, मोठा या, वयस्कर या, राजा या, रंक या, गरीब या, श्रीमंत या, झोपडीतला या, 2 BHK या, 3 BHK या, सोसायटीतला या. या जगात सुख देणारं एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायाचा पाया चांगलं द्या अजून थोडं. त्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. आणि शब्द तिथंच फिट करायचा आणि पुढे सरकायचं आहे. ए ए ए बरे जा घरी. हे ते हुसकून देते, दे हुसकून देते. जाऊ दे घरी जा. विठाला विठाला. बस आता शब्द सुरू झालाय. ज्ञान इकडे लक्ष. ज्ञान देव 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे. ओवी ऐका. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी बा किती सुंदर आहे. मोबाईल अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. इथं 3 शब्द आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे आणि ज्ञान केलं तर ध्यान आहे. पुन्हा उलट फिरा. तिथंच फिरा उलट. रियाज केला तर पखवाद आहे. प्रॅक्टिस केली तर गायन आहे. पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे. नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे. लीनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे. त्याला सूत्र आहे. रियाज करा पखवादे व्हाल. प्रॅक्टिस करा गायक व्हाल. व्यायाम करा पैलवान व्हाल. अधिक निरोगी राहाल. पुन्हा ऐका. रियाज करा गायक व्हाल. प्रॅक्टिस करा वादक व्हाल. पुस्तक उचका कीर्तनकार व्हाल. नम्रता ठेवा लक्ष्मी टिकेल आणि लीनता ठेवा व्यापार टिकेल. आणि आयुष्यातली वेळ वाया न घालवता रात्रंदिवस कष्ट करा तुम्ही सुखी व्हाल. आता हे सूत्र असं आहे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. ए 12वा अध्याय म्हणतो अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. पण 10वा अध्याय असं म्हणतो तुम्हाला जर देव मिळवायचा असेल आणि देव जर व्हायचंच असेल तर बोंबलत हिंडून तुम्हाला देव भेटणार नाही. उपवास करून तुम्हाला देव भेटणार नाही. उपवास करणाऱ्याला देव कधी भेटतच नाही. नाही असा जगात एकही ग्रंथ नाही का त्याला उपवास करणाऱ्याला देव भेटला.
सायन्स म्हणून आठवड्यातून एक दिवस ठीक आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर होणं, इंद्रियाचं दमन होणं, म्हणून एखादा उपवास आठवड्यातला ठीक आहे. मग तो वार तुम्हाला आवडेल तो करा. आणि वैष्णव म्हणून एक 15 दिवसाची एकादशी ठीक आहे. पण हे मधले जे उपवास आहेत हे ग्रंथात नाहीच. आणि उपवास करणारी जी लोक असतात महिना महिना, ही मनोरुग्ण लोक आहेत, ही चक्रम लोक आहे. महिनाभर उपवास आणि कुटाने सगळे चालू. या जगात बारीक वाक्य आहे का, उपवास करणाऱ्याला देव भेटला असं सिद्धांत नाही. बोंबला धिंडणाऱ्याला देव भेटला असं सिद्धांत नाही. वाक्य सांगा. या जगातल्या सगळ्या ग्रंथाचा एकच सार आहे, कर्म हाच देव आहे. हेची विष्णूची महापूजा अनुभवलोय तुझा हे विष्णूची महापूजा जगात सगळे ग्रंथ कमी झाला, सगळे ग्रंथ चेक करा. उलट सांग का, जगातले सगळे संत देवाकडे गेलेत. सावता बाबा असे संत आहेत, देव त्यांच्याकडे आले. सगळ्या जगातली देव लोक देवाची पूजा करतात, देव तुकोबारायची पूजा करीत. आणि फायनल वाक्य सांगतो, कर्म हीच पूजा. यावर तुमचं मत काय? चांगला रियाज करा, देव भेटेल. चांगलं वागा ना. पुढे सांगा, चांगलं वागणं आणि नीतीनं वागणं हाच देव आहे. व तुम्ही भाकरी खाऊ नका, सफरचंद खा, चहा पिऊ नका, दूध हाना, बायका पोर उपाशी मारा, देवाला बोंबला थिंडा, त्रिपा काढा, सगळ्या देवांना जा, गेलो धाब्यावर जावा. ही सगळी नाटकं आहेत. जाताना 7 चपात्या बरोबर न्या. चपात्या संपल्या की रोट्या खा आणि देवाच्या रांगेत उभे राहा. खा जाऊन तिकडच गण लावा. गण स्वस्त आहे, सोडा. जगात कर्म हीच देवपूजा. यावर तुमचं काय मत आहे? चांगलं वागा हाच देव आहे. तुम्हाला देव असा कुठं भेटायला येणार नाही. असा देवाला किरकोळ कामाला वेळ नाही. चला, तुमच्या सुनाला, तुमची सून मूर्ख निघली, चला तिला समजून द्यायला. अशी हलकी कामं करायला देवाला वेळ नाही. म्हणून माझी पहिली ओवी परत ध्यानात ठेवा, मला पुढे सरकायचं आहे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ इथं कोणी उभं राहिलं ते कशाला येऊन देतं इकडं? जा घरी. आता हे थोडं बंदच करायला पाहिजे, पण मोठ्याचा कार्यक्रम असल्यामुळे काही बोलता येत नाही. नाही हे फिरलं बिरलं बंदच केलं पाहिजे. कीर्तन आहे ते. इकडे यायचं बंद करा. इथं यायचं बंद करा. तुम्ही इथं थांबून राहा दोघं जण. विठाला विठाला बस. जाऊ दे, ते दे ठोन दे. आता लिंक लागली आहे. आणि कीर्तनाचं असं असतं, एकदा ऐकणाऱ्याला करंट लागला ना, त्याला विक्षेप चालत नाही. आणि कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे, तर त्याला मजा आहे. आम्ही आतमध्ये केलं, थातूर मातूर चालतच नाही. ठेवा ना इकडे उजव्या साईडला. हॅलो, आपल्या स्वयंसेवकांना विनंती आहे, कृपया उजव्या बाजूला या. आणि जी मुलं या ठिकाणी गोंधळ घालतायत त्यांना जरा समज द्या. आणि मधून येणाऱ्या जाणाऱ्याचा रस्ता बंद करा, कीर्तनामध्ये व्यत्यय होतोय. जरा आपल्या सर्व सहकार्याला कार्यकर्त्यांना विनंती आहे.
विठाल विठाल बस बस काय होतं एकदा लिंक तुटल्यावर मजा राहत नाही. आता करंट लागलाय तुम्हाला अजून 10 मिनिटात तुम्हाला काहीच सुधारायचं नाही. आता मागे जाऊ आपण. मोबाईल बंद कर दे कीर्तन दे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान ओवी सोडायचे नाही आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. देव हा कर्मानेच भेटतो. उत्तर सांगू सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. सतत सेवा करा हाच देव आहे. मौन पाळा गाथ्यात नाही. काय बोलू नका मग खाता कुठून. ही नाटक आहेत. चांगलं कर्म हाच देव आहे. आता पुढे सरकायचं आपल्याला आणि आज या दोन्ही ओव्या क्लिअर झाल्या आणि त्या अभंगाला सुरुवात करायची आहे. अजून झाली नाही. आपली 1 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे नंगाट काम आहे थोडं. कीर्तन ऐकणाऱ्यांना 2-3 सूचना आहेत. पहिली सूचना आहे दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही. तो यायचं नाही. हा लांब बसायचं. चांगला चप्पल जोड पाहायचा. दुसरी सूचना आहे आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल नाही तर सूत्र बसणार नाही. आणि तिसरी सूचना आहे शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. 2 महिन्यात उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध. आणि तुला पटावा म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. देवाचा निरोप लोकांपर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. आमचं एवढंच काम आहे. आम्हाला जशी ईश्वर बुद्धी देईल तसं तुम्हाला सरळ करीत राहणे. एवढे 3 नियम पाळायचे. अभंगाला सुरुवात. आता फक्त 2च प्रश्न अभंगात राहतील. प्रश्न आणि उत्तर. प्रश्न माझा उत्तर तुमचं उत्तर तुमचं प्रश्न माझा. अभंगाला सुरुवात आणि देवीकडे आपल्याला यायचं आहे. पटापटा पहिला प्रश्न माझा आहे. जगात देव आहे का. हा म्हणा नाही म्हणा आहे. सावध राहा बरं का आता घोटाळा होईल. माझा प्रश्न असा आहे जगात जाऊ द्या. लिंक लागली तुम्हाला. आता जाऊ द्या तिकडे लक्ष देऊ. विक्षेप झाले माझ्या राहत नाही. माझा प्रश्न असा होता जगात देव आहे का. तुम्ही मला उत्तर दिलं आहे. पण मी तुम्हाला प्रश्न विचारलाय बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का. तुमच्याकडे उत्तर आहे नाही. सावध राहा. माझ्याकडे उत्तर तुमच्याकडे उत्तर आहे नाही. मग मी तुम्हाला 4 आकडे विचारतो. फुलात सुगंध आहे का. आहे. लाकडात अग्नी आहे का. आहे. दुधात लोणी आहे का. आहे. उसात साखर आहे का. आहे. मग जगात देव आहे का. आहे. आता पुन्हा उलट फिरा तिथंच. फुलातला सुगंध घेतला तर आहे. लाकडातला अग्नी घर्षण केलं तर आहे. दुधातलं लोणी क्रिया केली तर आहे. उसातली साकार प्रक्रिया केली तर आहे. हृदयातला देव ज्ञान आलं तर आहे. आता पुन्हा उलटे फिरायचं. आता लागला करंट. म्हणजे ज्ञान आलं की देव आहे. आपण काय म्हणतो आपल्या मनासारखं घडलं नाही की देव नाही. आणि आपल्या मनासारखं घडलं देव आहे असं आपण म्हणतो. देवाची व्याख्या सांगतो तुम्हाला. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल इट इज कॉल्ड गॉड. जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमतं त्याला देव म्हणतात. आता पुन्हा उलट फिरवतो. फक्त आता करंट लागलाय तुम्हाला. आता फक्त बोलावं लागेल. थोडं उलट फिरवतो. लाकडाची राख होईल. राखेचं लाकूड होईल का. नाही. उसाची साखर होईल. साखरेचा ऊस होईल का. नाही. दुधाचं लोणी होईल. त्याचं दूध होईल का. नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर. पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं का दुःख येणार नाही.
झालं फायनल. मग आपल्याला दुःख का? बस फिट बसलं कीर्तन, काय नाही, ज्ञान नाही. मला सांगा, आता करंट लागला, देव आहे आहे. मग आता पुढचा प्रश्न आहे, फक्त प्रश्न उत्तरच राहतील. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. आणि आपले जे दुःख आहेत हे देवाला सांगायचोगेच नाही. बरं, आपल्या दुःखाचे निर्माते आपण आहोत. देवानं कोणाला सांगितलं तुम्हाला? तुम्हाला हे कुठाने करायला देवानं सांगितलेच नाही. तुम्ही दुःखी आहात याला एकमेव कारण तुमचं कर्म आहे. देव थोडाच म्हणलाय बिचारा, देवानं तर कटेवर हात ठेवले हो, देवानं कटेवर हात ठेवले, विटेवर उभा राहिला आणि उभ्या जगाला सांभाळलाय. लाकडातल्या किड्यालाही सांभाळलंय, गाळातल्या बेडकालाही सांभाळलंय, झोपडीतल्या भिकाऱ्यालाही सांभाळलंय आणि महालातल्या राजालाही सांभाळलंय. करीन ठावी से कृपाळू देवासी, पोचितो जगाती, पोचितो जगाती एकनाथो. आता हे जे दुःख आहे हे तुम्ही निर्माण केलं, देवावर लोटायचं नाही. काय करू देवा, काय करू देवा, मुलीचं लगीन जुळणं, जावई मिळणं, भाकर गिळणं, मग भात खाय. काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले, अजून मुलबाळ होईना. देव म्हणले पुटानं हाणू का तुला? तुला बायको मॅच द्यायची, बाकीचं तुम्ही घरी गेले पहा. हे माझं काम आहे का? माझं काम एकच आहे, निर्माण करणे, सांभाळणे आणि संपवणे. माझं नावच देव आहे आणि देवालाच इंग्लिशमध्ये गॉड म्हणतात. GOD. G is the generation, O is the observation and D is the dissolution. उत्पत्ती, स्थिती आणि लय एवढं माझं काम. तुझी सुनबिंडोक निघली, दुसरी कर. तुझ्या पोरानं तुला हाणलं, तू डोंगरात जाऊन बस. तुला हे कुठाने सांगितले कोणी? आता फायनल झालं, देव आहे. आता उलट फिरू आपण सगळी. आता उलट आहे, तिकडे ना कशी देऊ. आता उलट आहे, आपण सगळी जण एका देवाची लेकर आहेत का? आहेत. आपला मग आता सगळ्या लोकांनी लक्ष्मी पूजली दिवाळीला. घरातलं होतं तेवढं आणून ठेवलं, कपाटात होतं तेवढं आणून ठेवलं आणि पूजली. मग सगळ्या महाराष्ट्राने लक्ष्मी पूजली. मग माणसं सगळे श्रीमंत का नाहीत? फार बँकेत होते, लॉकर मध्ये ते आणून ठेवलं, घरातलंही पुजलं, नोटाही ठुल्या, रातभर दिवाळी लावला. बरं, लक्ष्मी नुसती खुश नाही केली, तिनं कधीच खायला नव्हतं ते तिला दिलं. बाई लाडू नको का? करंजी घे. करंजी नको का? अनारस घे. हा, तुला काय खायचं ते काय, एकच दिवस. पण सगळे लोक ध्यानात ठेवा, लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मी कधीच मिळत नाही. नारायणाची पूजा केल्यावर लक्ष्मी मिळते. लक्ष्मी सहित शोभे नारायण. तुम्ही नारायण आणा, लक्ष्मी आपाप येते. लक्ष्मीला नारायणाशिवाय सेकंद सुद्धा करमत नाही. आणि आपण काय केलंय, नारायण दिलंय हुसकून आणि पूजा चालवली लक्ष्मीची. मग लक्ष्मी काय करते, फक्त 5 दिवस राहते, भाऊबीज झाली का गेली. आणि लक्ष्मी निघून गेली का दुकानदाराची फोन सुरू. साड्यांचे राहिले, ब्लाऊजची शिलाई राहिली, हो 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 हो, संपला महिना.
आणि तुम्ही जर नारायणाची पूजा केली तर लक्ष्मीला आणायची गरजच नाही हो, ती आपापच येते. इथेच आहे ना बाई.